नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तलाठी भरती ग्रामसेवक भरतीच्या अधीन असलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि चला मित्रांनो, आता या व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहेत, पुणे नागरी संकुल हे देशातील टिंब क्रमांकाचे नागरी संकुल आहेत। तर मित्रांनो, याचे उत्तर आहे डी, 8व्या क्रमांकाचे नागरी संकुल आहेत। प्रश्न क्रमांक 2 आहेत, पुणे नागरी संकुल हे महाराष्ट्रातील टिंब क्रमांकाचे नागरी संकुल आहेत। तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी, 2ऱ्या क्रमांकाचे नागरी संकुल आहेत। आणि प्रश्न क्रमांक 3 आहेत, अवकाश विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन आहेत? तर याचे उत्तर आहे ए, अवकाश विज्ञान विद्यापीठ हे मुंबई येथे स्थापित आहेत। प्रश्न क्रमांक 4 आहेत, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाहीत? तर याचे उत्तर आहे सी, शिखर शिंगणापूर येथे ज्योतिर्लिंग नाही। आणि प्रश्न क्रमांक 5 आहेत, सिमला ऑफिस ही भारताची मध्यवर्ती वेधशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे डी, पुणे येथे आहेत। प्रश्न क्रमांक 6 आहेत, वैकुंठबाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे ए, पुणे येथे आहेत। प्रश्न क्रमांक 7 आहेत, आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणता? तर याचे उत्तर आहे, 7व्याचे उत्तर आहे सी, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना। प्रश्न क्रमांक 8 आहेत, सापांच्या उत्सवासाठी प्रसिद्ध असलेले 32 चिराडे गाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे बी, सांगली जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक 9 आहेत, माळढोक हे अभयारण्य टिंबसाठी प्रसिद्ध आहेत। तर याचे उत्तर आहे ए, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक 10 आहेत, सोलापूर हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक टिंबवर आहेत। तर याचे उत्तर आहे बी, 9व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर आहेत। प्रश्न क्रमांक 11 आहेत, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे सी, सोलापूर जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक 12 आहेत, पंचगंगा वैनगंगा या नद्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर याचे उत्तर आहे ए, कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। प्रश्न क्रमांक 13 आहेत, कोल्हापूर हे शहर टिंब नदीकाठी वसले आहेत। तर याचे उत्तर आहे डी, पंचगंगा या नदीकाठी वसले आहेत। प्रश्न क्रमांक 14 आहेत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र टिंब या ठिकाणी आहे। तर याचे उत्तर आहे ए, पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, मध्य महाराष्ट्र पठारी विभागाचे मुख्यालय टिंब या ठिकाणी आहे। तर याचे उत्तर आहे डी, औरंगाबाद या ठिकाणी आहेत। प्रश्न क्रमांक 16 आहेत, तूर उत्पादनात महाराष्ट्राचा टिंब क्रमांक लागतो। तर याचे उत्तर आहेत ए, प्रथम क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 17 आहेत, महाराष्ट्र राज्यातील टिंब टक्के जमीन जलसिंचनाखाली आहेत। तर याचे उत्तर आहे बी, 17% जमीन ही जलसिंचनाखाली आहे। आणि प्रश्न क्रमांक 18 आहे, देशातील पहिला जलसिंचन कालवा म्हणून कोणता कालवा ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे ए, कृष्णा कालवा ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 19 आहेत, महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या सिंचन आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर याचे उत्तर आहे सी, 1995 साली झाली। आणि प्रश्न क्रमांक 20 आहेत, कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे बी, 1996 साली करण्यात आली।
आणि प्रश्न क्रमांक 21 आहेत, कोकण खोरे पाटबंधारे विकास मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे सी, ठाणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 21 आहेत, शंकरराव चव्हाण यांचा स्मृतिदिन सिंचन दिन म्हणून साजरा करतात. टिंब सिंचन दिन दिवशी आहे. तर याचे उत्तर आहेत 21चे उत्तर आहे सी, 17 मार्च या दिवशी साजरा करतात. आणि प्रश्न क्रमांक 22 आहेत, कृष्णा पाणी वाटप तंट्यासाठी किती राज्यांना पाण्याचा वाटा ठरवून देण्यात आला? तर याचे उत्तर आहेत बी, 3 राज्यांना पाण्याचा वाटा ठरवून देण्यात आला. प्रश्न क्रमांक 23 आहेत, जलभूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे डी, 1980 साली करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24 आहेत, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन ही संस्था कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे सी, दिल्ली येथे आहेत. प्रश्न क्रमांक 25 आहेत, नॅशनल एडू रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे बी, मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 24 आहेत, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे ए, नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 27 आहेत, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे डी, कानपूर येथे आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.